हाय हॅलो तर बघा आम्ही गेलो होतो स्टोअरला जिथं की खत बियाणे भेटतात तिथं गेल्यानंतर घेतलं आणि मग शेतात आलो. शेतात सगळ्या ह्याची जमवाजमव केली आणि मग आमच्या साहेबांना ते जमत नव्हतं जोडाजोडी करायला फवाऱ्याची. तर त्यांचे मामा आहेत त्यांच्या आत्याचा नवरा, तर त्यांनी दोघांनी मिळून ते जमवाजमव केली आणि ते बसवलं. आमचे साहेब तर नुसते फोनवर बिझी होते, पण फवारणंच होतं. पाणी तर खूप लांबून आणावं लागत होतं. घरच्या बोरचं पाणी आणावं लागलं आणि तेवढं पाणी मी पुरवलं. मग साहेबांनी फवारणी केली. तर बघा पहिल्यांदाच ते फवारायला लागलेत आणि त्यांची खूप सारी धावपळ झाली होती. त्यांना ते सहन पण होत नाही. ते पहिल्यांदा फवारताना खूप त्यांची त्रेधा तिरपीट उडाली होती. तर बघ झाल्यानंतर आम्ही घरी जायचा प्रयत्न केला, पण खूप वेळ होत होता. खूप बोलत बसले होते. ते घरी आलो तर मुलांचं हे बोलणं खेळणं सुरू होतं. तर बघा नको काय नको इथं सासूबाईंची बरोबर 5:30ला शेकोटी तयार झाली होती. थंडी लागली की त्या लगेच अंगावर घेतात आणि मग शेकोटी करून बसतात. पाठीमागं सासरे पण बसले होते. त्यांची शेकोटीबद्दल त्यांना विचारलं तर तुम्ही का नाही तापत? मी नाही तापत. हा बसलाय माझ्या आणि बघा हे धिंगामस्ती सुरू आहे त्याची. राणा उतर खाली, खाली उतर राणा, राणा खाली उतर. बस ना आता, बस ना. धडपड. तर बघा हे नको नको म्हणलं तरी बघा कसे धिंगाणा मस्ती करतात आणि शेवटी काय बोलले ते बघा ऐका. आणि खरंच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.